हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आजचा आपला टॉपिक असणार आहे एरोबिक अँड ॲनारोबिक रेस्पिरेशन. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी ह्या व्हिडिओच्या आधी जो मी व्हिडिओ अपलोड केला आहे तो तुम्ही पाहिला नसेल तर तोसुद्धा नक्की पहा. त्याच्यामुळे तुम्हाला एरोबिक आणि ॲनारोबिक रेस्पिरेशन समजण्यासाठी मदत होईल. त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा वरती आय बटनमध्ये मिळेल. व्हिडिओ जर का आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर सबस्क्राईबच्या बाजूचं बेल बटनसुद्धा नक्की प्रेस करा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की सेल्युलर रेस्पिरेशन दोन टाईप्समध्ये होत असतं. फर्स्ट इज एरोबिक रेस्पिरेशन अँड सेकंड इज ॲनारोबिक रेस्पिरेशन. मग आता नेमकं ॲनारोबिक आणि एरोबिक रेस्पिरेशनमध्ये होतं काय, तर याच्यामध्ये जे ग्लुकोज मॉलिक्युल्स असतात त्याचं ऑक्सिडेशन होतं आणि ग्लुकोज मॉलिक्यूल ऑक्सिडाईज झाल्यानंतर त्याच्यापासून आपल्या शरीरामध्ये एनर्जी तयार होते, दॅट इज ATP. आता आपण सगळ्यात पहिलं एरोबिक रेस्पिरेशन शिकूया. एरोबिक रेस्पिरेशनमध्ये बेसिकली ग्लुकोजचं ऑक्सिडेशन 3 स्टेप्समध्ये होतं. फर्स्ट इज ग्लायकोलिसिस, सेकंड इज ट्राय कार्बॉक्सिलिक ॲसिड सायकल. आता ह्या ॲसिड सायकलला 2 अजून नावं आहेत, सायट्रिक ॲसिड सायकल प्लस क्रेब्स सायकल. त्यानंतर थर्ड स्टेप आहे इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन. आता आपण स्टेप बाय स्टेप ग्लुकोजचं ऑक्सिडेशन कसं होतं ते बघूया. सगळ्यात पहिली स्टेप ग्लायकोलिसिस. ही प्रोसेस कुठे घडत असते तर दिस प्रोसेस ऑकर्स इन सायटोप्लाझम. प्रत्येक सेलच्या सायटोप्लाझममध्ये ही प्रोसेस घडत असते. आता ह्या प्रोसेसमध्ये होतं काय, तर ह्या प्रोसेसमध्ये ग्लुकोजचं ऑक्सिडेशन व्हायची सुरुवात होते आणि ज्यावेळेस ग्लुकोजचं ऑक्सिडेशन होतं तर त्यावेळेस ग्लुकोजपासून पायरुविक ॲसिड, ATP, NADH2 आणि H2O याचे प्रत्येकी 2 मॉलिक्युल्स तयार होतात. मी रिपीट करते, ग्लुकोजपासून पायरुविक ॲसिड, ATP, NADH2 अँड H2O याचे 2 मॉलिक्युल्स तयार होतात. आता ह्या पायरुविक ॲसिड जो इथे तयार झाला आहे त्याचं कन्व्हर्जन नंतर ॲसिटिल को एन्झाईम A याच्यामध्ये होतं आणि ही प्रोसेस घडत असताना म्हणजेच पायरुविक ॲसिडचं ॲसिटिल को एन्झाईम A ही प्रोसेस घडत असताना 2 NADH2 अँड 2 CO2 असे मॉलिक्युल्स तयार होतात. म्हणजेच NADH2चे 2 आणि CO2चे 2 मॉलिक्युल्स तयार होतात. ही झाली ग्लायकोलिसिसची प्रोसेस. आता आपण बघूया सेकंड स्टेप, दॅट इज ट्राय कार्बॉक्सिलिक ॲसिड सायकल. ह्या ॲसिड सायकलला अजून 3 नावं आहेत, ज्याला आपण शॉर्टकटमध्ये TCA सायकल म्हणू शकतो किंवा सायट्रिक ॲसिड सायकल किंवा क्रेब्स सायकल. ओके. आता ही प्रोसेस घडते कुठे तर मायटोकॉन्ड्रियामध्ये. आता इथे खालील दिलेल्या रफ डायग्राममध्ये तुम्ही बघा, ही आहे सेल. सेलमध्ये हा न्यूक्लियस आहे, हा मायटोकॉन्ड्रिया आहे आणि त्याच्या बाजूला सायटोप्लाझम. मगाशी ग्लायकोलिसिसच्या प्रोसेसमध्ये सायटोप्लाझममध्ये ॲसिटिल को एन्झाईम A तयार झाला होता. आता तो ॲसिटिल को एन्झाईम A मायटोकॉन्ड्रियामध्ये एंटर करणार आहे. ओके. आणि इथे जाऊन आता काय होतं ते बघूया. ॲसिटिल को एन्झाईम A ज्यावेळेस मायटोकॉन्ड्रियामध्ये जातो त्यावेळेस ट्राय कार्बॉक्सिलिक ॲसिड सायकल ह्या ॲसिटिल को एन्झाईम A वरती राबवली जाते आणि त्याच्यामधून ह्या जो ॲसिटिल पार्ट आहे, हा ॲसिटिल को एन्झाईमचा जो ॲसिटिल पार्ट आहे त्याचं पूर्णपणे ऑक्सिडेशन होतं, म्हणजेच कंप्लीट ऑक्सिडेशन होतं. आणि त्या प्रोसेसमध्ये CO2 मॉलिक्यूल, H2O मॉलिक्यूल, NADH2 मॉलिक्यूल आणि FADH2 मॉलिक्यूल्स आपल्याला मिळतात. आता आपण थर्ड स्टेप बघूया, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन. ही रिॲक्शन कुठे घडत असते तर मायटोकॉन्ड्रियामध्ये ही रिॲक्शन घडत असते. TCA सायकल कंप्लीट झाली की लगेच इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन ही प्रोसेस मायटोकॉन्ड्रियामध्ये सुरू होते. आता TCA सायकलमधून आपल्याला NADH2 आणि FADH2 हे मॉलिक्युल्स मिळालेले असतात. तर इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शनमध्ये ह्या NADH2 मॉलिक्यूलपासून 3 ATP मॉलिक्युल्स तयार होतात प्लस FADH2 पासून 2 ATP मॉलिक्युल्स तयार होतात. आता ह्या ATP मॉलिक्युल्ससोबतच H2O जनरेट होत असतो, म्हणजेच H2O म्हणजेच वॉटरसुद्धा तयार होत असतं. ओके. दज म्हणजेच अशा पद्धतीने ग्लुकोज इज कम्प्लिटली ऑक्सिडाइज्ड इन एरोबिक रेस्पिरेशन. एरोबिक रेस्पिरेशनमध्ये ग्लुकोजचं कंप्लीट ऑक्सिडेशन होतं आणि सगळ्यात शेवटी आपल्याला ATPचे
38 मॉलिक्युल्स मिळतात, म्हणजेच एनर्जीचे आपल्याला 38 मॉलिक्युल्स मिळतात. त्याचबरोबर H2O म्हणजेच वॉटर आणि CO2 म्हणजेच कार्बन डायऑक्साईड, जो आपण नंतर शरीराच्या बाहेर टाकतो. आय होप तुम्हाला ॲनारोबिक रेस्पिरेशनच्या 3 स्टेप्स व्यवस्थित कळल्या असतील. आता आपण एरोबिक रेस्पिरेशनकडे वळूया. सम ऑर्गॅनिझम्स कॅनॉट लिव्ह इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन, म्हणजेच ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये भरपूर असे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत की जे जगू शकत नाहीत. थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की ऑक्सिजन असेल तर ते लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मरतात. फॉर एक्झाम्पल मेनी बॅक्टेरियाज, भरपूर सारे असे बॅक्टेरियाज आहेत. सच ऑर्गॅनिझम परफॉर्म ॲनारोबिक रेस्पिरेशन. असे जे ऑर्गॅनिझम्स आहेत की ज्यांना ऑक्सिजनची गरज लागत नाही, ते ॲनारोबिक रेस्पिरेशन परफॉर्म करत असतात. ॲनारोबिक रेस्पिरेशनमध्ये ग्लुकोजचं ऑक्सिडेशन 2 स्टेपमध्ये घडतं. फर्स्ट इज ग्लायकोलिसिस अँड सेकंड इज फर्मेंटेशन. ॲनारोबिक रेस्पिरेशनमध्ये ग्लुकोज इनकम्प्लिटली ऑक्सिडाइज्ड होतो. म्हणजे जसं एरोबिक रेस्पिरेशनमध्ये ग्लुकोज कम्प्लिटली ऑक्सिडाइज झाला होता, तसंच ॲनारोबिक रेस्पिरेशनमध्ये ग्लुकोज इनकम्प्लिटली ऑक्सिडाइज झाला आहे. म्हणजेच ग्लुकोजचं अर्धवट ऑक्सिडेशन होतं आणि म्हणून लेस अमाऊंट ऑफ एनर्जी इज ऑब्टेन. आणि म्हणून ह्या रेस्पिरेशनमधून आपल्याला जी एनर्जी मिळते ती कमी प्रमाणात असते, लेस अमाऊंटमध्ये असते. आता आपण स्टेप बाय स्टेप बघूया ऑक्सिडायझेशन कसं होतं. सगळ्यात पहिलं ग्लायकोलिसिसमध्ये ग्लुकोजचं ऑक्सिडेशन व्हायची सुरुवात होते आणि ग्लुकोजचं कन्व्हर्जन होतं पायरुविक ॲसिडमध्ये. त्यानंतर सेकंड प्रोसेस आहे फर्मेंटेशन. फर्मेंटेशनमध्ये होतं काय, हा जो पायरुविक ॲसिड आपल्याला ग्लायकोलिसिसमध्ये तयार झालेला मिळतो, त्या पायरुविक ॲसिडचं कन्व्हर्जन ऑर्गॅनिक ॲसिड्समध्ये किंवा अल्कोहोलमध्ये होतं. आता हे कन्व्हर्जन कोण करतं, तर काही बॅक्टेरियाच्या शरीरामध्ये एन्झाईम्स असतात, तर ते एन्झाईम्स या पायरुविक ॲसिडचं कन्व्हर्जन ऑर्गॅनिक ॲसिडमध्ये किंवा अल्कोहोलमध्ये करण्यास मदत करतात. Sometimes organism performing aerobic respiration also performs anaerobic respiration if there is less oxygen level in surrounding. म्हणजेच जर का सराउंडिंगमध्ये ऑक्सिजनची लेवल कमी होत असेल तर त्यावेळेस एरोबिक रेस्पिरेशन करणारे ॲनिमल्ससुद्धा कधीकधी ॲनारोबिक रेस्पिरेशन करतात. फॉर एक्झाम्पल हायर प्लांट्स अँड ॲनिमल्स. आपण असं म्हणतो की जसं जसं आपण जमिनीपासून वरती जातो तसं तसं ऑक्सिजनची मात्रा कमी होत जाते. म्हणूनच हायर प्लांट्स म्हणजेच उंच झाडं, त्यांना साहजिकच सराउंडिंगमध्ये ऑक्सिजनची लेवल कधीकधी कमी मिळत असेल आणि त्याच्यामुळे ते ॲनारोबिक रेस्पिरेशन परफॉर्म करतात. आता ॲनिमल्स, फॉर एक्झाम्पल आपण ह्युमन्स घेऊया. ह्युमन्स ज्यावेळेस एक्सरसाइज करतात त्यावेळेस ह्युमन्सच्या शरीरामधले जे मसल सेल्स असतात ते ॲनारोबिक रेस्पिरेशन परफॉर्म करतात. कारण एक्सरसाइजमुळे आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजनची लेवल कमी होते आणि त्याच्यामुळे आपले मसल सेल्स ॲनारोबिक रेस्पिरेशन परफॉर्म करतात, ज्यामुळे आपल्या शरीरामध्ये एनर्जीचं प्रोडक्शन कमी होतं आणि त्याच्या बदल्यात लॅक्टिक ॲसिडचं प्रोडक्शन जास्त वाढायला लागतं आणि म्हणूनच आपल्या शरीराला एक्सरसाइजनंतर दमल्यासारखं वाटतं. अजून एक एक्झाम्पल आपण घेऊ शकतो सीड्सचं, म्हणजेच बियांचं. कधीकधी काही बिया चिखलासारख्या ठिकाणी रुजतात, म्हणजेच जर्मिनेट होतात. मग त्यावेळेस त्यांना ऑक्सिजनची कमतरता भासते आणि त्यावेळेस त्या बिया ॲनारोबिक रेस्पिरेशन परफॉर्म करतात. आता आपण बघूया व्हॉट इज ATP. ATPचा फुल फॉर्म आहे ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट. बेसिकली ATP हा एक एनर्जी रिच मॉलिक्यूल आहे, म्हणजेच ह्या मॉलिक्यूलमध्ये एनर्जी भरपूर भरलेली असते. आता ही एनर्जी स्टोअर केलेली असते बॉन्ड्समध्ये आणि ह्या बॉन्ड्समुळे फॉस्फेट ग्रुप अटॅच असतात, म्हणजे एकमेकाला जोडलेले असतात. ओके, आता ATP कुठे स्टोअर केलेले असतात, तर ATP आपल्या सेलमध्ये स्टोअर केलेले असतात. केमिकली ATP इज ट्रायफॉस्फेट मॉलिक्यूल फॉर्म्ड फ्रॉम ॲडेनोसिन रायबोन्यूक्लियोसाइड. आता केमिकली जर बघायला गेलं तर ATP काय आहे, ट्रायफॉस्फेट मॉलिक्यूल आहे. ट्रायचा अर्थ 3, म्हणजेच ह्या ATPच्या मॉलिक्यूलमध्ये 3 फॉस्फेटचे ग्रुप्स असणार आहेत. ओके, आणि फॉर्म्ड फ्रॉम ॲडेनोसिन रायबोन्यूक्लियोसाइड. आता हे वाक्य जरा व्यवस्थित समजून घेऊया. खालील दिलेल्या डायग्राममध्ये किंवा खालील दिलेल्या रिॲक्शनमध्ये तुम्ही बघा तर ATP काय आहे, ट्रायफॉस्फेट मॉलिक्यूल. 1 2 3 फॉस्फेटचे मॉलिक्यूल्स आहेत आणि बघा एनर्जीचे बॉन्ड्स आहेत. हे रेड कलरमधले जे गोळे आहेत दॅट इज एनर्जी. ओके, हे एनर्जीच्या बॉन्डनी ह्या फॉस्फेट मॉलिक्यूलला अटॅच करून ठेवले, म्हणजे पकडून ठेवले. ओके, त्यानंतर अजून काय आहे, ATPच्या मॉलिक्यूलमध्ये ॲडिनाईन आहे
आणि रायबोज आहे म्हणजेच आपली पेंटोज शुगर. आता हा झाला एक ATPचा मॉलिक्यूल. ह्याच्यामध्ये भरपूर सारी एनर्जी भरलेली आहे. मग आपल्या शरीराला ज्यावेळेस एनर्जीची गरज लागते त्यावेळेस होतं काय, हे जे 3 फॉस्फेटचे मॉलिक्यूल्स आहेत त्यातला एक फॉस्फेटचा मॉलिक्यूल ब्रेक होतो. म्हणजेच इथे हा मॉलिक्यूल ब्रेक होणार आहे आणि पुढे इकडे ह्या साईडला बघितलं तर काय होईल, फक्त 2 फॉस्फेटचे मॉलिक्यूल्स उरतात आणि एक मॉलिक्यूल बाहेर जातो आणि तो मॉलिक्यूल म्हणजेच एनर्जीचा मॉलिक्यूल असतो आणि ह्याच्यामुळे आपल्याला एनर्जी मिळते. ओके, मी पुन्हा रिपीट करते. ज्यावेळेस आपल्या शरीराला एनर्जीची गरज असते त्यावेळेस ह्या 3 फॉस्फेट मॉलिक्यूलमध्ये ब्रेकडाऊन होतं. म्हणजेच एक फॉस्फेट मॉलिक्यूल तुटतो आणि त्याचं रूपांतर एनर्जीमध्ये होतं. ओके, आणि ही एनर्जी आपल्या शरीराला मिळते. भरपूर सारी एनर्जी ह्या ATPच्या मॉलिक्यूलमध्ये स्टोअर केलेली असते आणि म्हणूनच ह्या ATPला एनर्जी करन्सी असं म्हणतात. ATP इज कॉल्ड ॲज एनर्जी करन्सी ऑफ द सेल. हे वाक्य तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा, कारण हे एक्झाममध्ये तुम्हाला फिल इन द ब्लँक्ससाठी किंवा MCQसाठी उपयोगी पडेल. एरोबिक आणि ॲनारोबिक रेस्पिरेशनच्या रिलेटेड मी 2 क्वेश्चन्स तुम्हाला इथे स्क्रीनवरती डिस्प्ले करते. त्या 2 क्वेश्चनचे आन्सर्स तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये द्यायचे आहेत. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ व्यवस्थित कळला असेल. काही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. व्हिडिओ जर का आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर सबस्क्राईबच्या बाजूचं बेल बटनसुद्धा नक्की प्रेस करा. थँक्यू.